नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त धमाका पाहायला मिळणार आहे. कारण आता फक्त सायलीने महिपत शिकरे, सचिन आणि राकेश यांना चांगलाच दणका दिलेला असतो. परंतु यामागचा खरा सूत्रधार कोण आहे, की जो आपल्यावर लक्ष ठेवून आहे, ज्याला माझ्या प्रत्येक हालचाली माहीत आहे, मी काय करतेही माहीत आहे, अशी कुठली व्यक्ती आहे ते शोधून काढायचं सायली आणि अर्जुनने ठरवलेलं असतं. आता अर्जुन सायलीला जामिनावर घरी घेऊन येतो. सायली अर्जुनला म्हणते, मी जरी घरी आले तरीसुद्धा अजून आश्रमातील काही मुली सापडल्या नाही आहेत. मला काळजी वाटते आणि त्या जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत माझा जीव काही थाऱ्यावर राहणार नाही. परंतु या सगळ्या गोष्टींचा घटनाक्रम पाहता, या सगळ्या गोष्टी पाहता असं वाटतं की कोणीतरी अशी व्यक्ती आहे जी माझ्यावर लक्ष ठेवून आहे. आता अर्जुन आणि सायली या सगळ्या गोष्टीबद्दल बोलत असताना श्वेता बाहेर कान लावून ऐकण्याचा प्रयत्न करत असते. आता श्वेताला अर्जुन आणि सायलीच्या रूमच्या बाहेर अस्मिताने पाहिलेलं असतं आणि हीच गोष्ट अस्मिता सायली अर्जुनला सांगते. तर आता अर्जुन सायलीला म्हणतो की आपल्याला तिला विचारावंच लागेल. सायली म्हणते नाही. आता श्वेता असं का वागते, तिच्याबद्दल अस्मिताच्या मनात ही शंका का आली असावी हे आपल्याला शोधून काढावंच लागेल. त्यासाठी याबद्दल श्वेताला काहीही कळायला नको. आपण तिच्या नकळतच सत्य शोधायला हवं. कारण आता प्रत्येक पाऊल हे जपूनच टाकायला हवं. कारण ज्या गोष्टी घडल्यात हे सगळ्या गोष्टी श्वेता आश्रमात राहायला आल्यानंतरच घडत आहेत आणि म्हणूनच सायली अर्जुन श्वेतावर लक्ष ठेवायचं ठरवतात. आता श्वेताशी सायली अर्जुन नेहमीप्रमाणे वागत असतात. श्वेताच्या हातात कायम मोबाईल असतो आणि त्याचवेळी श्वेताला आता प्रियाचा फोन आलेला असतो. तर सायली तिच्याशी बोलत असताना तिला प्रियाचा फोन आलेला असतो. परंतु श्वेता पुन्हा पुन्हा फोन कट करते. सायली तिला म्हणत असते की फोन घे, पण श्वेता फोन घेत नसते. तर त्यानंतर श्वेता बाजूला जाते आणि प्रियाशी बोलत असते. परंतु सायलीला संशय येतो की काहीतरी नक्की कारण आहे आणि अशी कोणीतरी व्यक्ती आहे जी श्वेताला फोन करते आणि ते तर आपल्याला शोधून काढावंच लागेल. तर आता श्वेताला जो फोन येतो तो नंबर सायलीने घेतलेला असतो आणि तो आता अर्जुनने चेक करण्यासाठी पाठवलेला असतो. आता हा नंबर कॉन्स्टेबल सीमा यांचा असतो. तर दुसरीकडे आता सगळ्यांच्या नकळतच श्वेता घराबाहेर पडते आणि प्रियाला भेटण्यासाठी ती पोलीस स्टेशनला आलेली असते. आता श्वेतावर चैतन्य लक्ष ठेवून असतो आणि ज्यावेळी चैतन्य पाहतो तर प्रियाला भेटण्यासाठी श्वेता आलेली असते. आता हे पाहून चैतन्याला धक्काच बसतो. घडलेला सर्व प्रकार आता अर्जुन आणि सायलीला चैतन्य सांगू लागतो. आता सायलीच्या हाती भक्कम पुरावा लागलेला असतो. कॉन्स्टेबल सीमाताई यांचा मोबाईल नंबर, त्यांच्या फोनवरून श्वेताला येणारे फोन आणि आता श्वेताचं प्रियाला भेटायला जाणं, त्यामुळेच आता सायलीने श्वेताला पोलीस स्टेशनमध्येच रंगेहात पकडत तिला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं. आता